जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ही जी काही भावगीत आहे, ह्या भावगीताप्रमाणे मित्रांनो, जसे आपण कर्म करणार आहोत तसंच आपल्याला फळ सुद्धा देव देणार आहे. किंवा जे आपण पेरणार आहेत ना, तेच उगवणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचे की नेमकं संजय राऊत यांना आजार कोणता झालाय. ते आजारी आहेत, पण त्यांना नेमका आजार असा कोणता झालाय ते जनतेसमोर सांगूही शकत नाहीत. फक्त आजारी आहेत, फक्त ते एवढंच सांगू शकतात. मग त्यांना नेमका असा कुठला गंभीर आजार झालाय, आपल्याला याच विषयावरती या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. आता कुणाच्या आजारपणावरती बोलणं हे आपली संस्कृती नाही, पण नाइलाजानं यावरती बोलावं लागतंय. ते बोलायला त्यांनी मजबूर केलंय. तुम्हाला मी पहिलं वाक्य बोललो, जैसे त्यांचे फळ कर्म आहेत तसं फळ हे निश्चित मिळत आहे. आता हे म्हणायचं झालं असं की संजय राऊत हे आजारी आहेत, पण नेमकं आजार कोणता आहे त्यांना. आता त्यांचा आजार कोणता आहे, तो आजार हे गुप्त आहे. याचा अर्थ त्यांना गुप्तरोग आहे असं नाही, पण त्यांच्या आजाराविषयी त्यांनी अजून काहीही बाहेर सांगितलं नाही. म्हणजे त्या गोष्टी अजून बाहेर आल्या नाही. म्हणजे लोकांसमोर, जनतेसमोर, मीडियासमोर कुठला आजार आहे हे कळू न देणं किंवा मला हा आजार झालाय सांगायला लाज वाटणं, म्हणजे नेमका आजार कुठला असेल. काही लोकांच्या कमेंट्स वाचल्या. कोण म्हणतंय राऊतांना मूळव्याध झाला असेल, कोण म्हणतंय की राऊतांना गुप्तरोग झालाय. असो, कोणताही असो, त्यांना आपण लवकर तुम्ही परत राजकारणामध्ये नवचा भोंगा वाजवायला या आपण म्हणू. पण या ठिकाणी काही प्रश्न हे लोकांच्या मनात पडले की नेहमी शिंदेंना करणी झाली, भानामती झाली म्हणणारे, मग यावेळेस राऊतांना कुठला रोग झालाय हे जर बाहेर येत नाही, मग त्यांना करणी झाली आहे का, त्यांना भानामती झाली आहे का, किंवा त्यांच्यावर कोणी काळी जादू केले का, किंवा जर कुठला मसोबा, कुठला रेडा काय कोण कापलाय जाऊन, हे नेमक्या गोष्टी कळायला पाहिजेत ना. तेव्हा कोणी शिंदे गेलेत परत गावाकडे, परत कोणी कुठं देवीला गेलंय, कोणी मंत्र म्हणलाय, कोणी पूजा केली आहे. असं काय ह्या काळात झालंय का, त्यामुळे राऊत आजारी पडले नाही असेही आरोप होऊ शकतो बरं का, की आता राऊत आजारी पडले म्हणजे हे शिंदेंनी कुठेतरी पूजा घालून त्यांना आजारी पडले, असे हे लोक बोलू शकतात. असो, पण एकूणच राऊतांची ही जी का आजार आहे, आजार सुद्धा गुप्तच आहे. आजार लोकांपर्यंत जनतेसमोर आला नाही, कारण लहान लहान गोष्टी हे राऊत सकाळी सकाळी उठून सांगतात मीडियासमोर, लहान लहानशा गोष्टी. पण त्या या ठिकाणी आपल्या आजाराविषयी सांगू शकले, सांगले की 2-3 महिने आम्ही गायब असो. पण आपल्याला या विषयावरती आज बोलावं लागलं, याचं कारण असं आहे, कुणाच्या आजारावरती, कुणाच्या व्यंगावरती आपण सहसा बोलत नाही. पण मित्रांनो, 4 ऑक्टोबर 2018 रोजी जी काही बयान राऊतांनी केलं होतं, हे बयान तुम्ही ऐकलात ना, तुमच्या सुद्धा तोंडामध्ये आपोआप शिवाय येतील. बघा, गोवा राज्यामध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. आता मनोहर पर्रीकर जर व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणला तर एक असा मुख्यमंत्री, तो मुख्यमंत्री बाईकवरनं जायचा. तर एवढा डाऊन टू अर्थ, एवढा जमिनीवरचा माणूस, एवढा संस्कारी माणूस जर मुख्यमंत्री बनून आला, मग त्या मुख्यमंत्र्यांना एक गंभीर असा आजार होता, त्याला आपण कॅन्सर सुद्धा म्हणू शकतो. मग त्यामुळं मनोहर पर्रीकर साहेब अमेरिकेला काही दिवस उपचारासाठी गेले होते, आणि त्यांच्या राज्यामधील, त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सुद्धा आजारी होते. मग सगळी ही आजारी परिस्थिती बघून, आता राज्य आहे, ही पूर्ण सेना आहे, ह्या सेनेमध्ये जर आजारी असेल तर त्यावेळेस राज्य करणं हे खूप अवघड आहे. त्यामुळं अमित शहानी तेथील मंत्र्यांची फेररचना केली. मग त्यावेळेस हे राऊत बोलले होते की गोवा राज्याला आजारी राज्य म्हणून तुम्ही घोषित करा. एवढ्या गंभीर आजारावरती एक राजकीय पक्षाचा, त्या राज्याचा प्रमुख म्हणा किंवा राज्याचा प्रथम नागरिक मुख्यमंत्री आजारी आहे, तो गंभीर आजारी आहे, तो बाहेर जाऊन उपचार घेतो. त्यांच्या आजाराकडे पाहून, ते आजारी असलेलं बघून गोवा राज्याला आजारी घोषित करा असं बोलणारे राऊत. तो उलट झालं काय,
राऊतांनी एवढी जहरी एवढी बेकार टीका करूनही हे भाजपवाले असं बोलतात की राऊत तुम्ही लवकर बरे व्हा, तुम्ही लवकर बाहेर या. हे झाली संस्कृती. नेहमी भाजपा ही आपली संस्कृती जपत आलाय मित्रांनो, आणि हे संस्कृती हे लोक कधीही जपत नाहीत. या लोकांना ही संस्कृती कळणार नाही. या लोकांना मान सन्मान पाहुणचार का असतो हे काहीच कळणार नाही. एवढे निर्लज्ज आणि निर्बुद्ध लोक आहेत. आता संजय राऊत हे आजारी आहेत. त्यांना गुप्तरोग झाला, म्हणजे गुप्त म्हणजे अर्थ तो गुप्तरोग नाही, हे या रोगाविषयी कुणालाच काही माहिती नाही असा रोग झालाय. मग हा रोग फक्त 2 महिन्यामध्ये बरा होणार आहे हेही राऊतांना माहिती आहे. मी आता आजारी पडलोय हेही त्यांना माहिती आहे. म्हणजे सगळं काही चालू आहे. मग या ठिकाणी हे सगळं जे चाललंय हे बळजबरीनं चाललेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे. हे कसं चाललंय, काय चाललंय नेमकं तुम्हाला याविषयी मी एक विश्लेषणाचा व्हिडिओ तयार करणार आहे की सत्याचा जो मोर्चा होता त्यामध्ये नेमकं घडलं काय, त्याची इनसाइड नेमकं स्टोरी काय होती, नेमकं कुणाचे मन जुळले कुणाचे मन तुटले, आपण याविषयी व्हिडिओ करणार आहोत. पण त्यापूर्वी फक्त राऊतांचा जो झालेला गंभीर आजार आहे तो आजार हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. त्यांचा जो झालेला महत्त्वाचा आजार असा आहे की त्यांची दडपण किंवा त्यांची त्यामध्ये सगळ्यामध्ये असं एक त्याचा दम घुटतोय. आज शिवसेनेमध्ये त्याचा दम घुटतोय. आता 2026 लवकर येते. त्यांची जे राज्यसभेची जी काही त्यांची खासदारकी आहे ते धोक्यामध्ये आहे. तेवढं मनुष्यबळ पोटाकडे नाही. मग आता अशा वेळेस सगळ्या गोष्टी आणि त्यांचं जे काही स्थान होतं शिवसेनेमधील ते स्थान राज ठाकरे आल्यामुळं परत एक नवीन भोंगा शिवसेनेला मिळालाय असं आपल्याला म्हणता येईल. कारण एक प्रकारचे भोंगे महाराष्ट्रामधील हा भोंगा शब्द जो आहे हा भोंगा शब्दच राज ठाकरेंनी आणला. कारण त्यांनी मशिदीवरचे भोंगे बंद करायचं फरमान काढलं होतं. त्यांची मोहीम हाती घेतली होती. पण ते मशिदीवरचे भोंगे काढायच्या नादामध्ये आज तेथील भोंगे तर बंद झालेच, पण राज ठाकरे यांनी शिवसेनेमधील भोंगा सुद्धा बंद केलाय असेही लोक म्हणत आहेत. म्हणजे भोंगे स्पेशलिस्ट हे आहेत. आता जो काही शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्याचं एक भूमिका हे सुषमा अक्का बजावत आहेत हे पण काही समोर येतात. मग नेमकं जो काही आजार झालाय राऊतांचा तो आजार असा आहे दाखवताही येत नाही आणि सहन करताही येत नाही. आता फक्त त्यांच्याकडे एक नवीन पर्याय आहे. ज्यावेळेस ते 100 दिवस जेलमध्ये जाऊन त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं नरकातील स्वर्ग, आता यांनी घरामध्ये राहून 2 महिने 60 म्हणजे 2 ते 3 महिने एक 80-90 दिवस समथिंग त्यांनी एक पुस्तक लिहावं, ते म्हणजे मला झालेला गुप्तरोग आहे की नाही. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. एका व्यंगावरती एका आजारावरती झालेल्या एक व्यक्ती त्या पूर्ण राज्याला आजारी राज्य घोषित करा म्हणणारे एवढी टीका करणारे लोक आज आजारी पडले आहेत आणि त्यांच्यावरती लोक त्यांना सांगतात की लवकर तुम्ही बरी होऊन या. यातला फरक जरी राऊतांना कळला तर बरं झालं. तुमचं एकूणच मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ मित्रांनो शेअर करा. रामकृष्ण हरी.